नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. तर मी आहे ए आणि तुम्ही बघत आहात ए मराठी गेमर्स. तर चला सुरू करूया. आज आपण पुन्हा खेळणार आहोत ॲस्फाल्ट 9 लेजंड्स. सो फासन युअर सीट बेल्ट्स. तर आज जरा लई दिवसांनी व्हिडिओ टाकतो आहे. थोडीशी मेडिकल एमर्जन्सी होती, त्यामुळे मला व्हिडिओ काढता आलेला नाही आहे. असू दे, काय विषय नाही. आज आपण पुन्हा गेम खेळणार आहोत. तर चला काय आलं ते बघूया. आता जस्टच मी गेम उघडला तर हा एक नवीन इव्हेंट आलेला आहे. द टॉप प्लेयर्स विल गेट एक्सक्लुझिव्ह चॅम्पियन रिवॉर्ड्स. व्हॉट आर यू वेटिंग फॉर स्पेशल इव्हेंट आहे. चला टेक मी देरच करूया. आता आलं आहे तर 100% आपण बघणारच आहे. पॅकमॅन वाका वाका आईच्या गावात 8 पॉवर पॅलेट्स अँड चेस डाऊन दोज घोस्ट्स इन युअर पॅकमॅन इन्स्पायर्ड स्पॉटलाईट इव्हेंट. 21 दिवस 22 तासांचा इव्हेंट आहे. चला बघूया तरी. हे आपलं ॲनिव्हर्सरीसारखं आहे इव्हेंट. ऑप्टेन युअर रिवॉर्ड्स. थँक्यू फॉर प्लेईंग JDM स्पॉटलाईट. हां, JDM आपण खेळला होता, तुम्हाला माहीतच असेल. ॲज कम्पेन्सेशन फॉर द इनकरेट एंड ऑफ इव्हेंट डेट अनाऊन्समेंट प्लीज एन्जॉय दिस रिवॉर्ड्स. काय आहे रिवॉर्ड्स बघूया तरी. ही ज्या फक्त 6 भेटलेल्या आहेत गो खायला. 6 भेटून उपयोग नाही, आपल्याला जास्त पाहिजे जेणेकरून आपल्याकडे एक कार अनलॉक झाली असते चांगल्यापणे. तर हे एपिक कार्ड्स तर दिलेले आहेत, पण ही टोयोटा सुपरा अनलॉक झाली असती. अजून जर थोड्या 5, 6, 7, 8 दिल्या असतं तर अजून चांगलं झालं असतं. सोडून द्या. लेजंड पास तर काय संपलेलं आहे, सोडून द्या. चेक लेटर ऑब्वियसली. डेली इव्हेंट्समध्ये काहीतरी क्लेमला आले ते आधी क्लेम करून घेऊयात. तर तुम्हाला माहीतच असेल की आपण ह्याच्या थोड्याशाच रेसेस खेळल्या होत्या आणि टॉप 4 आपण पूर्णपणे टॉपचा गाठला होता. तर आपल्याला त्यानंतरनं काय खेळायला हे भेटलेलंच नाही आहे. तुम्ही पाहिलं तर या इव्हेंटवर मी डिटेल्ड व्हिडिओ केलेला आहे, चेकआउट करू शकता. पण आता चेकआउट करून काय उपयोग होणार नाही. तरी पण जर इच्छा असेल बघण्याची तरी तुम्ही बघू शकता. आपण फॉर्म्युलाचा टॉपचा विषय केलेला आहे इथं. तर आपण ओव्हरक्लॉकमध्ये तर टॉप 30लाच आहे, त्यामुळे त्याचा काय विषय नाही. 20 सॉरी, बहुतेक 20 का 30, मला आता गेलो 20लाच आहे. सोडून द्या. भेटल्याशी मतलब आहे आपल्याला. आता बघूया टॉपचे इव्हेंट कुठले कुठले आले आहेत. तर माझ्या ते हा इव्हेंट जाणार आहे 2 दिवसातच. आणि ह्या इव्हेंटमध्ये तर मी 100% तुम्हाला माहीतच आहे भाग अजिबात घेणार नाही, भलेही एस क्लासची गाडी भेटत असो. स्कॉटलंड नको आम्हाला, हे पिक्सलचं काहीतरी आले नको, फक्त रिवॉर्ड बघायचं आहे टॉपचे. तर हा एक इव्हेंट चांगलावाला दिसतो आहे, म्हणजे एकदम वेगळाच, जसं की तुम्हाला दिसत आहे. तर 3 ब्लूप्रिंट प्रत्येका गाड्याचे भेटणार आहेत. B क्लास, A क्लास आणि 2 S क्लासच्या आहेत. तर 100% आपण यात घुसणारच आहोत. जसं की तुम्हाला माहीत आहे, आपण असले फुकटचे इव्हेंट कधीच आयुष्यात सोडलेले नाही आहेत आणि सोडणार पण नाही. तर हा एक इव्हेंट आला आहे मर्सिडीज बेन्झ सिल्वर लाईटनिंग. भाई ही गाडी मला आवडली. बघूया कसलं काय काय करता येईल आपल्याला. इथं काय 3 स्टार 5 स्टार तर दिसत नाही आहे. चला फ्री ट्रायल आहे. 3च रेसेस खेळू शकतो, कारण की आपल्याकडे फ्युल 3च आहेत. असू दे, पुढचं पूर्ण चेक करून घेऊयात. नंतर ना असं व्हायला नको की आपल्याला खेळता येत नाही. जसं की तुम्हाला दिसत आहे की हिला 2 स्टार 3 स्टार करायला पाहिजे. जर मी अपग्रेडला गेलो तर ओव्हरलॉक करून, म्हणजे आता काय बोलू, सोडून द्या. तरी पण आपण 1-2 रेसेस खेळूया, 3 रेसेस खेळूया आपण या इव्हेंटच्या. आता नवीन इव्हेंट आला म्हटल्यावर थोडं खेळलंसुद्धा पाहिजे. हे ग्रँड प्रिक काहीतरी आले GP 21 तासच उरले वा, म्हणजे आजच जाणार. आणि आता काय बोलू, हे आपण खेळून बसलेलो आहोत. तर तुम्हाला जर माहीत असेल तर एक व्हिडिओ बनवला होता मी या ग्रँड प्रिकवर असल्याचे काम. ग्रँड प्रिकवर ह्या नाही, त्यावेळी तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला कळून येईल की हे काय आहे. जर व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही माझी ॲस्फाल्ट 9 मराठीची प्लेलिस्ट चेकआउट करू शकता. तर हा जो इव्हेंट आलेला आहे तो सेम आपला JDM म्हणू शकता आहे किंवा 35th ॲनिव्हर्सरी सारखा आहे. 2च भेटणार आहेत, काय उपयोग होणार नाही. पुढचं सगळं चेक मारूया एकदम टॉपचा विषय करून. तर जसं की तुम्ही बघतच आहे 2 स्टार 3 स्टार करायला पाहिजे.
तर ही ज्या 26 भेटायला पाहिजेत अजून, मग ही कार आपल्याला अनलॉक होणार आहे. इथं बाजूने 10 भेटणार आहेत आणि सोडा इथं तर काय 10च भेटणार आहेत. इथं काय भेटणार आहे बघूया. इथं थोड्या वेगळ्या कारचे भेटणार आहेत. त्यामुळं ह्यात घुसून तरी उपयोग होईल का नाही ही शंका माझ्या मनात आहे. आणि जसं की तुम्ही बघतच आहात की बाकीचं हे 2 स्टार आल्यामुळं आपल्याला काय करता येणार नाही आहे माझ्या मते तरी. आणि आता काय बोलू, सोडून द्या. हा पॅकमॅन इव्हेंट चांगला आहे. जर तुमच्याकडं कार्स असतील 2 स्टार करण्यासाठी ते, तर 100% तुम्ही यात घुसलं हे पाहिजेलच आहे. तर इथं पण क्लेमसाठी आलेलं आहे. तर तुम्हाला जसं की मी सुरुवातीलाच सांगितलं व्हिडिओच्या, आपण लई दिवसांनी खोलला आहे गेम, त्यामुळं सगळं क्लेमला पडलेलंच आहे. असं दे, काय विषय नाही, आरामात होऊन जाईल. तर चला आता पॅकमॅनवर आलो आहे तर एक रेस मारूनच जाऊया टपची. ओके, फिनिश द रेस करायचं आहे. 7000 मीटर आरामात होते. कलेक्ट 1 गोट्याच वाटते त्या, सोडून द्या. कलेक्ट 20. ओके, चिंगम 20 गोळा करायचे. नॉकडाऊन सागर बहीण आता बोललो असतो, राहू दे. पॉईंट्स 3000 अचीव करायचे. भाई 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 भाई, हे म्हणजे माझ्या मते गांड मारणार आहे. गो स्टार हंटिंग युबर. दे वॉन्ट स्टॉप अंटिल यू फ्लिप द चेस. ग्रॅब अ पॉवर पॅलेट, एंटर हंटर मोड अँड टेक देम डाऊन. कलेक्ट टू एक्सटेंड टाईम अँड गो फॉर द हायस्ट. आजच्या गावात बरं असू दे, चला काय विषय नाही. येऊ दे, कुणाला यायचं त्याला येऊ दे, फाडून टाकूया. ही पोर्शे आहे, म्हणजे आता काय बोलू. वा, चांगली गाडी आहे. मला म्हणजे मी एक्सपेक्ट पण केलं नव्हतं की ही पोर्शे असेल. म्हणजे साधी गाडी वाटते. तुम्ही पण बघितलं तर समजेल तुम्हाला. पण ज्यावेळी हिचं नाव पोर्शे दिसलं मला बॅक साईडला, त्यावेळी माझी फाटून हातात आली. म्हणजे चक्कीत जाळ झाला माझ्या. आईच्या गावात ह्यांच्या तर आता उडवतोच. उडलो आईच्या गावात मीच उडलो होतो आता माझे यायला लागले असते आणि नॉकडाऊन होईना झाल्यात असं मला तर वाटतं आहे माझ्याकडून. ह्यांच्या तर गावात आता बोललो असतो भाई. म्हणजे आता काय बोलू, हे उडालो आहे का मी काय माहीत नाही मला. उडलो आईच्या गावात. हे काय व्हायलं आहे मला काही कळायला मार्ग नाही. हे असं हे का व्हायला लागलं आहे. मरणार आहे बहुतेक मी, काय माहीत. देवच जाणे. अरे तुझ्या आईला तुझ्या, थांब रे जरा पुढे, तुला तुडवतोच. इथं नुसत्या ड्रिफ्ट मारायला लागल्यात मला, नाहीतर ह्यांना दाखवलं असतं मी. आईच्या गावात उडलो. आता उडलोच असतो जरा कमी, तर ऑब्वियसली मी हेच घेणार. मस्तच कॅच देम. कुणाला कॅच करू, गांडीला कॅच सोडून द्या. जास्त बोलायला लागलो. उडलो आईच्या गावात. आत्ता उडलो होतं जरा कमी, आत्ता बी उडलो. नाही वाचलो. हे तर नुसतं मारायलाच लागले माझी. नुसत्या ड्रिफ्ट मारायला. हे घ्यायचं आपल्याला. आईच्या गावात राहिलं हे ज्या, तर आता तुडवतोच याला. कोण आहे शेंबडा भिकारी माझ्यासमोर आला आहे. चल फुट शेंबड्या. तर जसे की तुम्ही बघत आहात, आपलं हे काय होईना झालं आहे. अरे भाई किती वेळची रेस आहे बेंजो, सोडून द्या. आपल्याला ते हे गोळा करायचं आहे. थांबा, हे भेटल्यावर आपण त्यांना रेक मारू शकतो. ओकेमध्येच मस्तच. म्हणजे आपल्याला फक्त हे गोळा करून रेक करायचा लोकांना. म्हणजे जर रेक करायचं असेल तर हे गोळा केलंच पाहिजे. तर मस्तच. आता रेक करण्यासाठी कोण दिसत तर नाही आहे. उडलो दुसऱ्या ट्रॅकवर गेलेलो आहे टॉपचा विषय करून. आत्ता ह्यानं रेक मारला असता मला. असू दे, आपल्याला फक्त शेवटी ते हे घ्यायचं आहे, ते मोठं गोट्या घ्यायच्यात आपल्याला. तेवढंच एक राहिलं. 7 सेकंड. आईच्या गावात. शिट. घोडं लागलं. अरे भाई शेम. लेवल क्लिअर. गांडीची लेवल क्लिअर झाले भाई. मला हे करायचं होतं. अरे घोडं लागलं. हे कलेक्ट करा, सोडा. आणि पॉईंट्स अचीव. नॉकडाऊन 6 झाले का नाहीत आईच्या गावात.
म्हणजे आता काय बोलू, एवढं खेळूनसुद्धा आपण गो खाल्लेला आहे. तर सुरुवातीला आपला फर्स्ट रनच होता जसं की तुम्हाला माहीत आहे, त्यामुळं काय कळून आलेला नाही आपल्याला. चला असू दे, आता सेकंड रनमध्ये उडूया जरा, एकेकाची उडूया सुद्धा. चला पॅकमॅन द्या, काय द्यायचं ते. ग्रफिट आहे ते, सॉरी ग्रफिटी म्हणायला लागलो मी खोळ्यात. तर हे आपल्याला मेन कलेक्ट करायचं होतं गोट्या. त्या गोट्या कलेक्ट झालेल्या नाही आहेत. चिंगम कलेक्ट झालेले नाहीत बहुतेक माझ्यामध्ये. थोडा चिंगम तर आपण बेस्ट स्कोअर 3000 करायचा आहे, म्हणजे चिंगमचा स्कोअर 3000 करायचा आहे बाबा. म्हणजे आपली मारणारच आहे. मग केव्हा जाऊन आपल्याला हे भेटणार आहे, काय म्हणतात ते, ब्लूप्रिंट भेटणार आहे आपल्याला. स्कोअर 3000 करायचा आहे चिंगमचा. त्यामुळे चिंगम हे खाल्लंच पाहिजे ह्या रेसमध्ये तरी. ह्यांच्या आईच्या गावात ह्यांच्या तुडवतोच ह्यांना आता बघा. चला फुटात दोघं जण बी फुटा तुमच्या. तर उड रे उड. अरे ते उडला नाही रे, त्याला उडवला असता मी. उड शेमने, तू येणार रे मला मारायला एवढं गांडीत मला. ओ ओ ओ ओ ओ उडलो. अच्छा गा पुढे अरे पुढे या शेमण्यांना, पुढे तुमची फाडतो मी बरोबर. पुढं आईच्या तुझ्या. तर आता मी उडलो ना, उडवीन तुला. आत्ता उडलो असतो त्याच्या रेकच्या नादात, माझा रेक झाला असता. भेंडी फाडली माझी. सोडून द्या. आपल्याला रँक हा 3000 करायचा आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकता किती चिंगम खाल्ले पाहिजेत आपल्याला. ओ एक पण चिंगम सोडून उपयोग नाही. आईच्या गावात नुसतं उडालं. ओ उडलो. ना. अरे हे जी भेंडी उडवली. थांबा रे, त्याला तुडवतोस शेमण्या. उठकी मधनं उठकी तुझ्या. तर थांबा रे, आपला जो स्कोअर आहे. अरे तुझी पाडली मनक्यात. थांबा रे. ओ उडलो. अच्छा गावात आत्ता उडलो असतो. सोडा ह्याला जोडवला. उडलो. मला काही कळायला मार्ग नाही त्यात, आणि मोबाईल हँगडायला लागला माझा मस्त. आपल्याला राईटला जायचं, लेफ्टला जायचं सॉरी. तर मस्तच आपण हे कलेक्ट मारलेलं आहे. जे आपल्याला कलेक्ट मारायचं होतं, आपल्याला 3000 रँक मारायचा आहे. स्कोअर म्हणतात त्याला. परत गुखाला सोडून द्या. आपल्याकडं परत गुखाला, म्हणजे गु करण्याची आपल्याला सवय लागलेली आहे असं म्हणू शकता जेणेकरून. पण सोडा, जास्त पण गु नाही खाणार आपण, कारण की आपण उडलो. आजच्या गावात परत गुखाला. जसं म्हणायला लागलो तसं होईना झालं आहे माझ्याकडून. मस्तच एकाला तरी उडवला. उडलो. आजच्या गावात आत्ता उडलो असतो मी. आता इथं पूर्ण ड्रिफ्ट पाहिजे. उडलो. थांबा. इकडं जाऊया, चिंगम खाऊया त्यापेक्षा. रेक मारण्यापेक्षा चिंगम खाऊया, नॉकडाऊन करण्यापेक्षा. इकडे लेफ्ट. आईच्या आईला हिच्या आई पाडली मनक्यात हिच्या. तर तुडवतोच ह्यांना आता. परत गो खाल्ला. ट्रॅक चेंज करायला पाहिजे होता, तो गोच खायला लागलो मी. ओ चिंगम. ओ चिंगम द्या रे, चिंगम द्या शेमड्यानं. अरे हिच्या आईला. ओ रे, बघूया काय झालं, काय नाही झालं. पहिलं तर झालं आहे, दुसरं बी झालं, तिसरं बी झालं मस्तच, चौथं बी झालेलं आहे. म्हणजे चिंगम खातच राहिले पाहिजेत आपल्याला. आणि शेवटीला त्या गोट्या गोळ्या करायच्या ज्यावेळी फिनिश लाईन येणार आहे. त्यामुळे गोट्या ह्या कधी सोडू नका. गोट्या इज मोस्ट इम्पॉर्टंट. सोडा, त्या गोट्या नाहीत, ती फळं आहेत, पण आपण नाव दिलं आहे गोट्या. सोडून द्या, मजा येते तेवढीच उच्चार करायला सुद्धा. ह्याच्यातल्या आपल्या 2 रेसेस खेळून झालेल्या आहेत. बाकीच्या तुम्ही ऑब्वियसली खेळू शकता. पाहिलं तर मी ह्याच्यावर तुम्हाला डिटेल व्हिडिओ बनवून देईन. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 100% आणि रेसेस खेळूया. पण सध्या तरी ह्या इव्हेंटमध्ये जरा घुसून बघूया, कारण की ही कार मला आवडलेली आहे. आणि कार जर बघायला गेलात तर फ्युचरिस्टिक कार आहे. सोडून द्या. काय इथं पण भेटू शकतं आपल्याला ह्याच्यातसुद्धा. सोडा, नंतर आपली मारलीच. हे तर म्हणते पैसे द्या, आणि तुम्हाला तर माहीतच आहे आपण पैसे अजिबात घालणार नाही ह्या गेममध्ये. 0 रुपये घालून जेवढं काय ढापता येईल तेवढं ढापायचं आपल्याला. तर बीट रेस टाईम आहे 126, एअर टाईम आहे 4 सेकंद, शॉक वेव आहे 3, 316 1 गो. टपाटप 3 करायचे आहेत. चला पटापट टपाटप उडूया, म्हणजे कारला उडूया.
कार तुम्ही बघू शकताय, भेंडी आईच्या गावात कसली भारी गाडी आहे, म्हणजे एकदम फ्युचरिस्टिक आहे. तुम्ही कन्सेप्ट कार म्हणू शकताय. असलीच एक कन्सेप्ट कार आलेली बहुतेक मर्सिडीजचीच आहे. तर त्याच्यावर जर यूट्यूबवर सर्च केलं तुम्ही तर तुम्हाला हिचा व्हिडिओ भेटेल. पण माझ्या मते ही ती गाडी नसावी, म्हणजे हिचा जो बॅक आहे, टेल पार्ट आहे तो तर सेमच दिसतो आहे. सोडून द्या, म्हणजे मी यूट्यूबवर बघितली होती त्याच्याबद्दल सांगतो आहे. चला, हिचा रँक जो आहे तो ऑरेंजमध्ये आहे, म्हणजे काहीतरी गो खाणार आहे ही 100% गाडी. असू दे. तुम्हाला तर माहीतच आहे आपण मल्टीप्लेअरमध्ये काय राडा, मल्टीप्लेअर म्हणतो, सिंडिकेटमध्ये राडा केला होता. तो मला तर माहीतच आहे की असलाच ऑरेंज रँक होता कारचा. तरी पण आपण त्या कारवरनं एक दुसरी कार अनलॉक केली. जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही पाहिलं तर तो व्हिडिओ जाऊन चेकआउट करू शकता. आत्ताचा लेटेस्टचा सिंडिकेट बघा, ह्याचा जुना सिंडिकेट अजिबात बघू नका, कारण की ते तुम्हाला उपयोग नाही होणार त्याचा. हिंच्यात राहायला उडू तुझ्या. तर जसे की तुम्ही बघू शकताय की ही कार इलेक्ट्रिक आहे. हा थोडासा वेळ लागतो हिचा जो बूस्टर चार्ज व्हायला. बघूया बॅरल रोलमध्ये किती चार्ज होते बूस्टर. ओके मध्येच अरे चायला आपल्याला 316 1 गो 3 मारायचे आहेत. मस्तच 316 1 गो 3 झालेल्या आहेत. एअर टाईम पण करायचा होता. बीट रेस टाईम आहे 126. ड्रिफ्ट माझ्या मते मारायची आहे नाही माहिती नाही, सोडून द्या, काय विषय नाही. नॉकडाऊन करत चाललो आहे त्यामुळे आपल्याकडं बूस्टरचं काय भांडारच म्हणू शकताय. त्यामुळे नायट्रो टाईम पण होणार आहे. आपल्याला शॉकवेव पण करायचे आहेत. आईच्या गावात विसरलो मी. सॉरी उडलो असतो आत्ता. आरामात जाऊ दे. मस्तच जरा ड्रिफ्ट मारूया, जरा बॉटल घेऊया. आईच्या गावात उडलो. रे स्पीड पूर्णपणे कमी झालेली आहे, म्हणजे स्पीडची गांडच मारली आपण. म्हणजे मी ट्रॅक बघितला नव्हता, होय चुकी माझीच आहे. जसं की तुम्हाला माहीत आहे आपण ट्रॅकच बघितला नाही, आपण फक्त अपोनंटकडं बघायला लागलेलो आहोत. सेकंड आलेलो आहोत. सोडा सेकंड आणि फर्स्ट त्याचा काय विषय नाही. आपल्याला जो रेस टाईम डिझायर्ड होता तेव्हा फक्त कंप्लीट करायचा होता विथ ऑल द कंडिशन्स, म्हणजे 360 V60 शॉकवेव ते त्याच्यात आलं. सोडा तेवढं करून जर झालं तर झालं. सेकंड आलं काय, थर्ड आले काय, आईचा घोईजा. चला काय ओकेच. मक्लॅरन P1ची एक भेटलेली आहे. तर सुरुवात झालेली आहे मक्लॅरनच्या सुद्धा ब्लूप्रिंट गोळा करायला. चॅलेंजेस बघूया, क्लेम मारूया. स्पॉन्सरशिपनं खाल्लेला आहे गू. आता जर भेटलेला आहे मक्लॅरनचं तर कन्फर्म करून मक्लॅरनच्याच घेऊयात. टॉपचा विषय मारूयात, क्लेम करूयात, निघूया इथनं. तर नवीन सीझन आलेला आहे पण गाडी तीच आहे शेमडी. तर जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं आपण ह्या इव्हेंटमध्ये घुसणार आहोत. एक रेस का होईना खेळणारच आहोत. तर मी खेळलेलो आहे मस्तपैकी. पॅकमॅन तर काय तुम्हाला माहीतच आहे. पोर्शे 718 केमॅन आईच्या गावात पॅकमॅन एडिशन. सोडून द्या, जास्त काय हे करायला नको. ह्यात पण आपण गेलो असतो, पण आता आपल्याला डेली इव्हेंटमध्ये घुसायचं. जसं की मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं की ह्या ब्लूप्रिंट सगळ्या आपल्याला पाहिजे आहेतच, होत्या आहेत राहतील. ब्लूप्रिंट काय आपण गोळा करायला बसलेलो आहे, कारण की कार अनलॉक जेवढ्या होतील तेवढं चांगलंच आहे. आपल्याला कार कुठली घेऊन खेळायचं आहे. पहिला एस क्लासच्या काढूया सगळ्या. जेनो अरोरा टूर घ्यायचे आहे. 124 सेकंड्स आपल्याला हे करायचं आहे, बीट करायचं आहे. चला आपण त्यात माहीरच आहे आईच्या गावात. हा ट्रॅक जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही मागचा व्हिडिओ जाऊन चेकआउट करू शकता. फॉर्म्युला ईचा त्यातला हा ट्रॅक आहे. जसं की तुम्हाला दिसत आहे हे स्टेडियम आहे आणि हा जो ट्रॅक आहे तो फॉर्म्युलाचा ट्रॅक आहे. आणि आता जर तुम्ही ऑब्झर्व केला असेल जरा, तर इव्हेंटचं जे नाव पडलं ते त्याच्या पुढं काहीतरी लिहिलं होतं. सांगूनच टाकतो, आता जास्त बोला नको. सॅमसंग झेनो अरोरा लिहिलेलं. म्हणजे आता मला काय सुचायलाच मार्ग नाही. तर गाडीची स्पीड बघा, गाडी नुसती उडायला लागल्या. आईच्या गावात उडवते मला आता गाडी. ओ लो माझा घसा उडला हिच्या नादात. आत्ता पण उडलो असतो. उडलो मस्तच. असं करत जाऊ नका. गाडी ज्या फ्लोमध्ये आहे त्याच फ्लोमध्ये ठेवा. जसं की असं
उगाच इकडं चाललं आणि तिकडचं घेऊ नका, नाहीतर असे घोडे लागण्याची शक्यता आहे. घोडे म्हणजे काय होणार तर गाडीची 100% स्पीड कमी होणार, म्हणजे इतकी स्पीड कमी होणार की तुम्ही विचारसुद्धा आईच्या गावात नाही करू शकत. आत्ता पण उडलो असतो. चला आपण रॅम्पच घेणार आहे. तर ट्रॅकच बदलला आहे गाडीने आणि गाडीची स्पीड 300च्या खाली यायला तयार नाही आहे. गाडी नुसती माझी मारायलाच लागल्या. ओ उडलो नाही उडत नाही घ्या. ट्रॅक जरा मोठा आहे हो, त्यामुळं काय विषय नाही. ऑब्व्हियसली आपण रॅम्पच घेणार आहे. आपल्याला बीट रेस टाईम कितीतरी करायचा होता, मी परत विसरलेलो आहे. आता इथं तर गांड भरून नुसते ड्रिफ्टच मारायचे आहे. ओ लो आत्ता उडलो असतो. काय नाही सोडा, ड्रिफ्ट जर आपली बरोबर बसली तर काय विषय नाही, आरामात सर्व काही होऊन जातं. आपला रेस टाईम आहे 1:26:42. मस्तच. तर अशा 3 रेसेस खेळायच्या आहेत एकेका कारने. तर आपण आता जास्त हे न करता आपण बघणार आहे किती कारला किती काय काय लागते. झेनोवर ह्याला 85 लागते, 85 म्हणू शकता. 85 म्हणजे आता काय बोलू, झेनोच्या 3-4 आईच्या गावात सगळे झेनोज आहे. सॅमसंग झेनो शो टाईमच आहे, म्हणजे सगळ्या झेनोच्याच कार आहेत. चला ही आत्ता कुठली घ्यायची आहे, GT ॲनिव्हर्सरी घ्यायची आहे. GT ॲनिव्हर्सरीची गांड कुठे गेली, ओके इथं आहे. चला घेऊन खेळूयाच, बीट रेस टाईम मारूयाच. प्रत्येक गाडीचं मी आत्ता तुमच्यासाठी एक रेस खेळणार आहे, कारण की आपल्याकडं तुम्हाला माहीतच आहे एवढा टाईम नाही आहे. तुम्ही ऑब्व्हियसली खेळू शकताय आणि सगळ्या ब्लूप्रिंटा काढा. माझं म्हणणं सगळ्या इव्हेंटमध्ये भाग घ्या. पॅकमॅनसुद्धा मी दाखवून दिला आहे, पॅकमॅनमध्ये सुद्धा घुसा. कारण की जर तुमच्याकडं पूर्ण फायदा असेल, जसं की माझं काय मत आहे 2 स्टार 3 स्टार जर ते म्हणालो मी, ते जर असेल तुमच्याकडं तुम्ही करू शकताय. तुमच्याकडे तसल्या कार्स असतील तर घुसायला काही हरकत नाही. तुम्ही 100% बेझिझक घुसायलाच पाहिजे त्या इव्हेंटमध्ये. असल्या इव्हेंटमध्ये तर तुम्ही घुसलंच पाहिजे, कारण की असल्या इव्हेंटमध्ये काय होतं ना की कार अनलॉक हे गॅरंटीड असतं. त्यामुळं 100% घुसायला पाहिजे. आता मी का नाही घुसलो हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. जर तुम्ही माझे रेग्युलर व्हिडिओ बघत असाल तर मला सांगण्याची अजिबात गरज लागणार नाही आहे. तुम्हाला तर माहीतच आहे आपण कसल्या इव्हेंटमध्ये घुसतो आणि कसल्या घुसत नाही. तर या गाडीची स्पीड एवढी खास नाही वाटत, पण खास आहे. तुम्ही बघू शकताय की गाडी तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल की गाडीची स्पीड बघणे आहे, पण जर तुम्ही कोपऱ्यात बघितलं तर तुम्हाला कळून येईल की गाडीची स्पीड पण 300च्या खाली येत नाही जर हे करायला गेलो तर. कारण की विषय कसा आहे, ती जी गाडी होती आपण सुरुवातीच्या रेसला खेळली झेनोची, ती पहिली गाडी, तर तिचे जे कंट्रोल्स आहेत ते कंट्रोल्स थोडेसे म्हणजे तुम्ही म्हणू शकताय अनकंट्रोलेबल म्हणू शकता 100% तुम्ही गाडी. तर परत एकदा गू खाल्लेला आहे. नुसत्या ड्रिफ्ट मारून आपण मस्तपैकी गू खात गेलेलो आहोत, कारण की आपल्याला 124,500 करायचा होता. सोडा, ही गाडी जास्त कंट्रोलमध्ये होती आपल्या, म्हणून थोडी स्पीड पण कमी झाली. तर माझं मत काय आहे, आता तुम्ही म्हणणार दोन्हीकडं ढोलक्या वाजवतोय हो. कारण की विषय कसा आहे, गाडी कंट्रोलमध्ये एवढी पण नसावी आणि अनकंट्रोलमध्ये एवढी पण नसावी, अनकंट्रोलेबल मिडियम असावी, जेणेकरून टॉपचा म्हणजे तुम्हाला या जेनोरा टूरनं कळालंच असेल. या गाडीसारख्या कार पाहिजेत, मग कवा जाऊन टॉपचा विषय होतो. तर आपल्याला 124 बीट करायचं होता, हिनं 120 बीट केलेला आहे, म्हणजे तुम्ही अंदाज हा लावूच शकता. चला बघूया. पहिला हे घेऊया बी क्लासची जेनो TSRS. ओके मध्येच बघूया हिला माझ्या मते किती आहे, हिचा जो टाईम आहे तो किती आहे बघायला पाहिजे. 125,500 आहे. चला 125 करूनच टाकूया, बघूया जमते का आपल्याला. जमला तर ठीक, नाही तर गो खायची आपल्याला सवय आहेच, पण जास्त पण नाही. गो जेवढा खातो आपण तेवढाच चारतो, एवढं लक्षात ठेवा. स्वतःला कधी कमी लेखायचं नाही, एवढंच आपलं हे आहे. हिचा जो स्पॉयलर आहे तो टॉपचा आहे. ओ आईच्या गावात एकच नंबर आहे स्पॉयलर. बाई तुम्ही बघितला काय? बाय 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 बाय, म्हणजे आता काय बोलू मी.
मला आवडला याचा स्पॉयलरला असं वाटत नाही तुम्हाला की दोऱ्या लावल्यात आणि जसं जिकडं ही गाडी सरकायला लागल्या तिकडच्या दोऱ्या टाईट होऊन खाली ओढून गाडीला एक नंबर म्हणजे आता स्पीड पण तेवढी भारी भेटायला लागल्या आणि कंट्रोल पण तेवढी चांगली होत आहे गाडी. आणि जसं की तुम्ही बघतच आहात की अशी गाडी पाहिजे, जास्त पण कंट्रोलमध्ये नको आणि जास्त पण अनकंट्रोलेबल नको. तर अशी कार म्हणत होतो मी. जशी की ती आपण सुरुवातीच्या रेसला आपण खेळली आणि आत्तासुद्धा ही खेळत आहोत. तर ही कार माझ्या मनात बसली. आईच्या उडलो अहो आता मेलो असतो. तर असं करू नका, मी चुकून केलं होय. गू खाण्याचं तर आपलं काय आता बोलायलाच नको, सोडून द्या, जास्तीत जास्त न घुसता. तर मी कुठं होतो असं करत जाऊ नका. आपण स्पॉयलरवर बोलत होतो. स्पॉयलर इतका भारी आहे हिचा की मला म्हणजे आवडला, पूर्णपणे आवडला मला स्पॉयलर हिचा. परत गो खाल्ला. ड्रिफ्ट जिथं मारायला पाहिजे होती तिथं मारलेली नाही आहे. असू दे, काय विषय नाही. हिचा जो स्पॉयलर आहे तो एकदम टॉप एंड स्पॉयलर आहे. मला खरंच सांगतो आवडलेला आहे स्पॉयलर. बाकी गाडी कशी पण असो, मला स्पॉयलर हिचा आवडलेला आहे. तुम्ही बघू शकताय स्पॉयलर नुसता जिकडं गाडी जाईल, ज्या साईडला जाईल तिकडं बेंड होतो आहे. ते एक चांगलं आहे. त्यामुळे जर गाडी निघाली तर ऑब्वियसली मजे आहेत. टॉपचा विषय ओके. म्हणजे हिला 26 गोळा करायला लागतील आणि हे सगळे जे आहेत ते एपिक कार्ड्सच आहेत. हे सगळे एपिक कार्ड्स आहेत. अनफॉर्च्युनेटली आपण ही एक गाडीचं रेस खेळूनसुद्धा गो खाल्लेला आहे. असू दे, काय विषय नाही. जास्त टेन्शन न घेता आपण मस्तपैकी अरोरा अगिलकडे जाऊया. अगिलची गांड. हिला किती करायचं आहे हे मला माहिती नाही, मी परत विसरलेलो आहे. म्हणजे आता काय बोलू, विसरभोळा झालेलो आहे जरा कमी मी. काहीच लक्षात राहत नाही आपल्या, सोडून द्या. रेसवर फोकस मारूया. आणि या सगळ्या गाड्या ज्या आहेत परत एकदा सांगतो झेनोच्याच आहेत. आणि प्रत्येक गाडी ही जी डिझाईन जी आहे ती एकदम वेगवेगळी आहे. कलर म्हणू शकता, डिझाईन म्हणू शकता, एकदम टॉप एंड आहे. आणि ते मला आवडलेलंच आहे ऑब्वियसली, कारण की चांगलं आहे, मस्तच टॉप एंड. आत्ता उडलो असतो. ही गाडी थोडीशी कंट्रोलमध्ये आहे, पण एवढं पण कंट्रोलमध्ये राहून उपयोग नाही आहे या गाडीला. ही पण गाडी त्या दुसऱ्या गाडीसारखीच आहे, सोडून द्या. गू तर खाणारच आहे माझ्या मते. ही गाडी, ही सुद्धा गाडी गू खाणार आहे असं तर वाटायला लागलं आहे. आईला गंड्या बाय म्हणजे काय बोलू. एवढा बॅरल रोल घेऊन सुद्धा गाडीनं बॅरल रोल मारला नाही म्हणल्यावर ही जी गांड एकदम अशी हेवी आहे. जसं की मला सांगायचं आहे तुम्हाला, म्हणजे आता काही बोलू, माझ्याकडे शब्दच नाहीत या गाडीसाठी. या गाडीनं तर माझीसुद्धा मारल्या आणि स्वतःचीसुद्धा मारून घेतल्या. आणि ही गाडी माझ्या डोक्यात घुसली. परत ही गाडी घेऊन खेळणार नाही बाबा. गांड या गाडीची, भंगणी गाडी. म्हणजे आता काय बोलू, जितक्या शिवाय दिलं तेवढं कमीच आहे. सोडा, कंट्रोल पण तशी करायला यायला पाहिजे. तुम्ही बघू शकताय आपला जो डिझायर्ड टाईम आहे तो उडून गेलेला आहे आणि आपल्याला उडवून गेलेला आहे. 1:30 झाला. 1:25 करायचा होता माझ्या मते. मला तर असं वाटते, थांबा बघूया. होय, जसं की मी सांगितलं 1:25 करायचं होतं. तर म्हणजे आपली गांडच मारून गेलं पूर्ण रेक. बॅरल रोल घेऊन सुद्धा बॅरल रोल मारला नाही गाडीनं. एक बंगणी ॲड आली होती, ती स्किप केलेली आहे आपण. आणि म्हणजे आता काय बोलू, कुठं होतं मी. एवढा बॅरल रोल घेऊन सुद्धा गो खाल्ला आहे गाडीनं म्हणल्यावर मी आता कायच बोलणार. म्हणजे गो इतका गो खाल्ला या गाडीनं की गाडीच गो आहे. आणि आपण सुद्धा 100% गो खाल्ला आहे, मी नाही म्हणणार नाही. तर चला भावनो, आजच्यासाठी एवढंच. भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंतसाठी धन्यवाद.